नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, मी अगदी कट ऑफबद्दल सांगणार आहे की महाराष्ट्रामध्ये MBBSचा कट ऑफ किती मार्कने कमी होऊ शकतो अगदी सेकंड राऊंडमध्ये। तर आणि ते कट ऑफ जो राऊंड होणार आहे सेकंड राऊंडमध्ये, त्याचा कारणं पण काय आहेत ती अगदी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला थोडंसं डिटेल्समध्ये सांगणार आहे। तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, अगदी मी तुम्हाला कट ऑफ फर्स्ट राऊंडचा दाखवलेला आहे आणि सेकंड राऊंडचा किती जाऊ शकतो आणि त्याची कारणं काय आहेत त्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये मी सांगणार आहे। तर CET सेल मार्फत महाराष्ट्रामध्ये जे आपले MBBS BDSची ॲडमिशन्स आता सेकंड राऊंडमध्ये होणार आहेत, तर त्याचा कट ऑफ कमी का जाऊ शकतो त्याची कारण अशी आहेत की MCCमध्ये जे आपले जे वेबसाईटवरून जे आता सेकंड राऊंड चालू होणार आहे आणि त्याचे अगदी जे ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून जो रिझल्ट लागलेला आहे फर्स्ट राऊंडचा आणि आता सेकंड राऊंडमध्ये कट ऑफ कमी येऊ शकतो। तर कितीने, तर 2019, 20, 21चा जर आपण जर कट ऑफचा जर विचार केला पहिल्या राऊंडमध्ये, तर जवळजवळ 2021ला फर्स्ट राऊंडचा कट ऑफ 7 मार्कने कमी झालेला पाहायला मिळत होता आपल्याला आणि 2022चा जर अभ्यास केला तर 7 ते 8 मार्काचाही डिफरन्स इथं मिळत होता आणि 2023मध्ये जवळजवळ फर्स्ट राऊंडमध्ये 588 मार्कमध्ये सुद्धा विद्यार्थ्याला फर्स्ट राऊंडमध्ये ॲडमिशन झालेलं आहे आणि लास्ट राऊंडमध्ये 583मध्ये सुद्धा विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन अलाउड झालेलं आहे 2023मध्ये। आणि 2024मध्ये थोडासा कट ऑफ खूप हायर साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे। तर इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच असं आपल्याला एवढा मोठा कट ऑफ फर्स्ट राऊंडमध्ये स्टेटमध्येच आपल्याला महाराष्ट्रामध्येच इतक्या मोठ्या मार्कनी आणि SMLने सुद्धा आपल्याला कट ऑफ पाहायला मिळत आहे। तो ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ जवळजवळ 642ला गेलेला होता आणि शेवटच्या कॉलेजच्या विद्यार्थ्याला मिळालेलं होतं फर्स्ट राऊंडमध्ये। आणि OBCचा पण तुम्ही ते पाहू शकता 636ला गेला होता आणि SCBCला पण 635ला गेलेला होता, EWSला पण 617ला। अशाप्रमाणे पूर्णपणे हा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतच आहे फर्स्ट राऊंडचा आणि हा कट ऑफ अगदी सेकंड राऊंडमध्ये कितीने कमी होऊ शकतो, तर जवळजवळ 6 ते 7 मार्काचा डिफरंट येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो। त्याची कारणं पण अशीच आहेत की मी तुम्हाला सांगत आहे थोडंसं शॉर्टमध्ये, की जे आपले विद्यार्थी महाराष्ट्रातले विद्यार्थी ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून ॲडमिशन घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांना 680+ ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत ते विद्यार्थी एम्स आणि जिपमर किंवा ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून जे 15% सीट्समधून जे बेस्ट नंबर 1 कॉलेजेस असतात, जसं की मुंबईचं KEM आहे, BG आहे पुण्याचं, किंवा लोकमान्य टिळक आहे, असे खूप सारे कॉलेजेस जे आहेत नंबर 1वरती मुंबई पुण्याचे, त्या साईडला विद्यार्थ्यांचा कल जास्त असतो आणि ते विद्यार्थी 680+ वाले मार्क विद्यार्थी मॅक्झिमम एम्स जिपमर आणि हा 15% कोठ्यामधून कॉलेजमध्ये घेण्याचे जास्त त्यांचे पर्याय किंवा चान्सेस राहत असतात। त्यामुळे ते फर्स्ट राऊंडमध्ये विद्यार्थी तिकडे ॲडमिशन घेऊ इच्छितात आणि त्या तिकडे ॲडमिशन झाल्यानंतर सेकंड राऊंडमध्ये 30 सीट्स इथे आपल्या स्टेटमध्ये वॅकेंट कमी होतात, तर त्यामुळे तिथं सीट आपल्याला जास्त प्रमाणात वॅकेंट राहिलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे तिथे आपल्याला कट ऑफ कमीवरती येण्याची चान्सेस जास्त असतात। त्यामुळे सेकंड राऊंडमध्ये अगदी स्टेटमध्ये सुद्धा आपल्याला 7 ते 8 मार्काचा हा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याची पुढची कारणंही मी तुम्हाला सांगते की ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून ते जो कॉलेज मिळत असतात तर तिथे ते जास्त स्टुडंट्स आपले महाराष्ट्रामधले काही स्टुडंट्स महाराष्ट्राच्या बाहेर जाण्यासाठी सुद्धा काही स्टुडंट्स तयार नसतात। पण मला असं बऱ्याच स्टुडंट्सला सांगायचं असं वाटतं की जे विद्यार्थी 680च्या वरती आहेत, तुम्ही नक्कीच महाराष्ट्रामधून घेण्यापेक्षा ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून घ्या, जसं की एम्स जिपमर आहे किंवा 15% कोठ्यामधले जे आहेत कॉलेजेस बेस्ट ते तुम्ही घ्या, की जेणेकरून आपल्या जे महाराष्ट्रामधले जे थोडेसे कमी स्कोअरवाले विद्यार्थ्यांना तिथे चान्स जास्त मिळेल आणि त्यांनाही तिथे MBBS करण्याचं स्वप्न पूर्ण होईल। तर जवळजवळ दरम्यान 200पेक्षा जास्त स्टुडंट हे जास्त मार्कवाले आहेत, त्यामुळे तिथे त्यांना जास्त प्रमाणात तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कोठ्यातून जर ॲडमिशन्स करत असाल तर स्टेटमधले तिथे वॅकन्सी राहू शकतात आणि त्यामुळे कट ऑफ नक्कीच कमी पाहायला मिळेल आपल्याला। आता स्टेटमध्ये जे ॲडमिशन मिळतं बऱ्यापैकी स्टुडंट्सला आणि जर ते ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून पण जर त्यांचा जर घ्यायचा कल कमी असतो, हा दरवर्षीप्रमाणे आमचा एक अंदाज आहे। तर मी प्रत्येक तमाम आपल्या पॅरेंट्सला किंवा स्टुडंटला सांगू इच्छिते की तुम्ही मॅक्झिमम तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून ट्राय करा 15%, जेणेकरून आपल्या बांधवांना पण आपल्या स्टेटमधून तिथे ॲडमिशन घेण्याचे चान्सेस जास्त राहू शकतात। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगते की सेकंड राऊंडमध्ये म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये एम्स जिपमरमध्ये जवळजवळ 90 ते 95% रिपोर्टिंग झालेलंच आहे एम्स जिपमरमध्ये आणि ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून पण 15%नी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी 90% रिपोर्टिंग केलेलं आहे। तर हे आपल्याला फर्स्ट राऊंडच्या एक डाटावरून एक अंदाज आलेला आहे आणि याचं एक कारणही असं जे आहे की सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंडपर्यंत सीट्स जास्त का वॅकंट राहू शकतात किंवा
थर्ड राऊंडमध्ये किंवा स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये पण आपल्याला बराच वेळा आपल्याला पाहायला मिळतं की जिथे PWD म्हणजे जे अपंग आहेत किंवा अनाथ ऑर्फोचे जे स्टुडंट आहेत आणि तिथे त्यांचं जर सीट्स खाली राहिल्या तर त्याही सीट्स तिथं कन्वर्ट करून अगदी आपल्याला थर्ड राऊंडमध्ये तिथे मिळत असतात. त्यामुळे तिथलाही थर्ड राऊंडचा पण कट ऑफ आपल्याला कमी पाहायला मिळत असतो दरवर्षीचा एक डाटावरून. तर ओपनमधून फर्स्ट राऊंडमध्ये जेव्हा विद्यार्थ्यांना ॲडमिशन झालेलं आहे तर सेकंडमध्ये जाण्यासाठी एकदम तुम्हाला एक 3 ते 4 मार्काचा डिफरन्स तुम्हाला तिथे पाहायला मिळू शकतो. अगदी ओपन कॅटेगरी SCBC किंवा EWS OBC ह्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि NT 1, 2, 3 ह्या ज्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट राऊंडपेक्षा सेकंड राऊंडमध्ये आपल्याला जर ॲडमिशनचा आपण जर विचार केला तर अगदी 1 ते 2 मार्काचाच डिफरन्स पाहायला मिळतो. आणि SC STच्या पण विद्यार्थ्यांचा कट ऑफ जास्त खाली येऊ शकत नाही, एकदा 3 ते 4 मार्कांनी खाली येण्याचे चान्सेस असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 ते 3 मार्कांनी जे कट ऑफ कमी होऊ शकतो तो थर्ड राऊंडमध्ये 3 ते 4 मार्कांनी 100% कट ऑफ कमी येण्याची शक्यता असते. त्याचं कारण मी मला तेच सांगितलं आता की जे विद्यार्थी PWD किंवा ऑर्फोनमधले जे विद्यार्थी असतात आणि तिथे ते विद्यार्थी येऊ जे विद्यार्थी तिथे नसतात म्हणजे घेऊ इच्छित नाहीत किंवा त्यांची सीट वॅकंट राहते तर ते सीट्स त्यांना अगदी कन्वर्ट करून अगदी विद्यार्थ्यांना तिथे मिळत असते थर्ड राऊंडमध्ये. आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये सुद्धा ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून किंवा स्टेटमधून सुद्धा सीट ब्लॉक होऊ शकत होती पूर्वी, पण आता कसं झालेलं आहे की थर्ड राऊंडलाच विद्यार्थ्याला जर ॲडमिशन मिळालं, सीट अलॉट झाली तर बऱ्यापैकी विद्यार्थी तिथेच आपली सीट ब्लॉक करून ॲडमिशन घेतात आणि प्रोसेसच्या बाहेर घेतात म्हणजे ॲडमिशन घेऊन ते हे करतात, अलॉटमेंट लेटर हातात घेतात. आणि तुम्हाला मी आणखीन एक गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की आत्तापर्यंतचा जो आमचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये 6 ते 7 मार्कने कट ऑफ नक्कीच स्ट्रे वॅकन्सीपर्यंत कमी येत असतो. आणि ओपन कॅटेगरीचं जवळजवळ किती 642ला गेलेलं आहे तर 638पर्यंत जाण्याची शक्यता आहे. OBCचा पण तुम्ही पाहू शकता अगदी 632पर्यंत. EWSचा पण तुम्ही पाहू शकता इथे कट ऑफ मी सांगितलेला आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि SCBCचा सुद्धा 635वरून ते 630पर्यंत जाण्याची शक्यता आहे. अगदी SC STचा पण अगदी 4 ते 5 मार्कांनी कमी होऊ शकतो. तर हे पूर्णपणे मी अगदी स्क्रीनवरती तुम्हाला हे प्रत्येक कॅटेगरी वाईजचे कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा कट ऑफ कमी येऊ शकतो, कारण ही तेच आहे की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे डिपॉझिट खूप साऱ्या कॉलेजचे डिपॉझिट जास्त होते. लास्ट इयरचा 2 ते 3 वर्षाचा आपण जर डाटा काढून पाहिला तर तुम्ही पाहू शकता अगदी हॉस्टेल मेसचं पण फीस जास्त प्रमाणात आकारली जात होती. त्यामुळे स्टुडंटचा प्रायव्हेट कॉलेजची पण सीट मिळाल्यानंतर सुद्धा काही कारणास्तव ते विद्यार्थी घेऊ शकत नव्हते हायर फीस असल्यामुळे, आणि त्याचा कट ऑफ पण आपल्याला कमी पाहायला मिळू शकतो की सेकंड अँड थर्ड राऊंडमध्ये हेही कारण असू शकतात आणि आहेत म्हणजे. आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये जवळजवळ 12 ते 15 मार्कने पण कट ऑफ अगदी थर्ड राऊंड किंवा स्ट्रे वॅकन्सी राऊंडपर्यंत पण कमी आपल्याला पाहायला मिळतो. कारण हे तेच आहे की फी स्ट्रक्चर काही कॉलेजेसची जास्त आहे आणि यावर्षीपासून तर बऱ्यापैकी प्रायव्हेट कॉलेजनी फी स्ट्रक्चर वाढवलेली आहे. बऱ्यापैकी पॅरेंट्सला समजा सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटमध्ये सीट अलाउड झाली तरी पण काही कारणास्तव म्हणजे फीस न भरू शकल्यामुळे तिथे सीट्स वॅकंट राहते आणि त्यामुळे तिथे सेकंड थर्ड राला किंवा स्ट्रे वॅकन्सीला पण सीट्स वॅकंट राहण्याचे जास्त चान्सेस 12 ते 15 मार्कने दिसत आहेत आपल्याला. आणि पुढचं आणखी महत्त्वाचं आहे की मुलींना आता फ्री एज्युकेशन दिलेलं आहे, त्यामुळे तिथं 10% त्यांना तिथं 10%ने तुम्हाला तिथं फक्त फी स्ट्रक्चर भरावं लागणार आहे. त्यामुळे तिथेही तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजलासुद्धा अगदी तुम्हाला कट ऑफवरती परिणाम दिसू शकेल मुलींबद्दल. आणि डिपॉझिट पण अगदी 50,000पेक्षा जास्त घेऊ शकणार नाहीत असंही आपल्याला GR निघालेलं आहे आणि ते अंमलात पण आलेलं आहे. त्यामुळे 10 ते 12 मार्काने प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा म्हणजेच 590पर्यंत तिथं ॲडमिशन स्टुडंटचे होऊ शकतात. 590पर्यंतच्या पण विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरीमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकते. तर ऑल इंडिया कोठ्यामधून सुद्धा घेणारे किती स्टुडंट्स आहेत आणि प्रायव्हेटमधून सुद्धा फी भरून शक्य नसणारे स्टुडंट्स आहेत, त्यामुळे कट ऑफ थोडा कमी जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नवीन कॉलेजेस जे येतात किंवा जुन्या कॉलेजमध्ये पण काही सीट्स एक्स्ट्रा येणार आहेत, त्यामुळे पण थोडा कट ऑफ आपल्याला कमी साईडला पाहायला मिळणार आहे. आणि PWD किंवा ऑर्फनमधले जे स्टुडंट येणार आहेत काही कारणास्तव तेही स्टुडंट काही घेऊ शकत नाही, त्याही गोष्टीमुळे हा कट ऑफचा परिणाम होऊ शकतो. तर जवळजवळ आपल्याला 6 ते 7 मार्कांनी नक्कीच कट ऑफ आपल्याला सेकंड राऊंडला आपल्याला कमी पाहायला मिळणार आहे. तर हे सगळं मी तुम्हाला एकंदरीत एक सारांश सांगितलं आहे सेकंड राऊंडचा. अगदी MBBS आपल्या महाराष्ट्रामध्ये किती मार्कने फर्स्ट राऊंडपेक्षा सेकंड राऊंडमध्ये किती मार्काने कमी येऊ शकतो
त्याच्याबद्दल एक जस्ट मी शॉर्टमध्ये तुम्हाला एक ओरली सांगितलं आहे. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये अगदी तुम्ही काढून पहा, म्हणजे लक्षात येईल माझा मागचाही व्हिडिओ. तर फर्स्ट राऊंडमध्ये किती कट ऑफ गेला होता त्याच्यामध्ये तुम्ही 6 ते 7 मार्क तुम्ही रिड्यूस करून पाहू शकता. त्या ह्याच्यामध्ये तुम्ही येत असाल मार्कमध्ये तर तुम्ही नक्की सेकंड राऊंडमध्ये तुम्ही सेफ स्कोर आहे असं तुम्हाला वाटेल आणि तुमचं MBBS करायचं पण स्वप्न पूर्ण होईल, अगदी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा. तर एवढंच या निमित्तानं आज मी हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही ह्यांचा फायदा होईल. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.